ओम साईराम. श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत खरवस. अतिशय पौष्टिक असा खरवस आपण घरच्या घरी कसा तयार करायचा. चला तर मग बघूया. म्हशीच्या दुधापासून बनवलेला हा खरवस आहे. त्याकरता आपल्याला कच्चं दूध घ्यायचं आहे, कुठल्याही गाईचं किंवा म्हशीचं. इथे मी म्हशीचं दूध घेतलेलं आहे कच्चं. त्यानंतर एका जाड बुडाच्या पातेल्यामध्ये आपल्याला हे गरम करायला ठेवायचं आहे. इथे मी 2 पातेली घेतलेली आहे. दूध तुमच्याकडे जेवढं अवेलेबल असेल, तुम्हाला जेवढं खरवस करायचं असेल तेवढं तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर आपण मीडियम हीटवरती आपण हे गरम करायला ठेवणार आहोत. 5 ते 10 मिनिटानंतर हे दूध घट्ट व्हायला लागेल. त्यामधला खरवस वेगळा आणि पाणी वेगळं व्हायला लागेल. आपल्याला कमीत कमी 25 ते 30 मिनिट अशा प्रकारे हे दूध आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आपण पूर्ण पाणी आटेपर्यंत सुद्धा आपण हे शिजवू शकतो, पण यामध्ये खूप वेळ लागेल. त्यामुळे आपण पाणी एका स्ट्रेनरच्या साहाय्याने गाळून घेऊया. अशा प्रकारे आपण पाणी आणि खरवस वेगळा केलेला आहे. गॅसवरती जर आपण या खरवसामधलं पाणी पूर्ण आटवून घेतलं तर त्या खरवसाची टेस्ट खूप छान येते. पण ही प्रोसिजर करायला खूप वेळ लागतो, त्यामुळे आपण पाणी स्ट्रेनरच्या साहाय्याने वेगळं करतोय. त्यानंतर खरवस आपला थंड झाला का आपल्याला मिक्सरमध्ये तो फिरवून घ्यायचा आहे. दुसऱ्या पॅनमधला खरवससुद्धा आपण गाळून घेतोय. खूप सारं पाणी आपल्याला निघालेलं दिसतंय आणि खरवस आपला वेगळा झालेला आहे. खरवस हा अतिशय पौष्टिक असतो आणि पचायला सुद्धा जड असतो. मिक्सरमध्ये आता आपण हा खरवस फिरवून घेणार आहोत. सोबतच आपल्याला वेलची, साखर आणि केशर हे साहित्य आपल्याला लागणार आहे. आधी आपण खरवस मिक्सरमध्ये फिरवून घेऊया. अगदी लोण्यासारखा मऊसूद आपल्याला हा खरवस तयार करायचा आहे. अशा प्रकारे आपला खरवस आपण फिरवून घेतलेला आहे. चवीनुसार आपल्याला यामध्ये साखर घालायची आहे. आणि परत आता आपण गॅसवरती हा खरवस गरम करायला ठेवूया. साखर विरघळल्यानंतर ही कन्सिस्टन्सी आपण बघू शकतो. पातळ अशी कन्सिस्टन्सी याची तयार होईल. त्यानंतर आपण थोडी वेलची पावडर यामध्ये घातलेली आहे आणि परत आता आपण हे शिजवून घेऊया. 20 ते 25 मिनिट आपल्याला लागतील. ही प्रोसिजर करताना थोडी आपल्याला सांभाळून करायची आहे, कारण खरवस जेव्हा आपला गरम होईल तेव्हा तो हातावरती आपल्या उडू शकतो. त्यानंतर केशरसुद्धा आपण यामध्ये घालणार आहोत.
त्यानंतर आपलं खरवस घट्ट झाला का एका प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि गरम असतानाच तो पसरवून घ्यायचा आहे आणि गरम असतानाच त्याच्या वड्यासुद्धा आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. यामध्ये आपण गुलकंदसुद्धा यूज करू शकतो किंवा गुलाबाच्या पाकळ्यासुद्धा आपण डेकोरेशन करता यूज करू शकतो. अशा प्रकारे आपण हव्या तशा आकारामध्ये याच्या वड्या तयार करून घेऊ शकतो. आधी आपण देवाला नैवेद्य दाखवणार. अशा प्रकारे 25 ते 30 मिनटामध्ये आपला खरवस लगेच तयार होईल. अगदी जिभेवरती ठेवल्याबरोबर विरघळणारा. नक्की ट्राय करा.